नमस्कार मित्रांनो, सावळेची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की एकीकडे सारंग मृत्यूशी झुंज देतोय, दुसरीकडे सावलीला त्याला साधं लांबून बघण्याचीही परवानगी नाहीये आणि तिसरीकडे मोनिका अशी वागत आहे जणू हॉस्पिटलमध्ये कुणाच्या तब्येत विचारायला नाही तर गॉसिपचा लाईव्ह कार्यक्रम करायला आली आहे. तर मित्रांनो, आजच्या भागाची सुरुवात होते अभिर पासून. अभिर एका कोपऱ्यात बसून रडत असतो. त्याच्या चेहऱ्यावर भीती, अपराधीपणा आणि सारंगची काळजी स्पष्ट दिसत असते. तेवढ्यात एक सिस्टर त्याच्याजवळ येते आणि प्रेमाने विचारते, "बाळा, तुझ्यासोबत जे काका आले होते ना, ते कुठे आहेत?" अभिर रडतच उत्तर देतो, "मला माहीत नाही. कदाचित आतमध्ये असतील किंवा कुठेतरी गेले असतील." सिस्टर त्याला शांत राहायला सांगते आणि त्या माणसाचा शोध घ्यायला निघते. पण इकडे अभिरच्या डोळ्यांमधून अश्रू थांबण्याचं नावच घेत नाहीत. बिचाऱ्याची अवस्था अशी झाली आहे, की वय लहान असलं तरी मनावरचं ओझं मात्र मोठ्या माणसालाही पेलणार नाही. तेवढ्यात ओवी आणि सावली धावत हॉस्पिटलमध्ये येतात. ओवी रडत-रडत विचारते, "माझे बाबा कुठे आहेत? मला बाबांना भेटायचंय." सावली सुद्धा घाबरलेली असते. ती अभिरकडे पाहून विचारते, "अभिर, सारंग कुठे आहे? काय झालं? त्याला पटकन सांग ना." अभिर सांगतो, "आई, मला काहीच झालं नाहीये. पण अ, मला वाचवताना काकांना खूप लागलं. त्यांचं आताच ऑपरेशन झालं आणि त्यांना या रूममध्ये ठेवलं आहे." हे ऐकताच सावलीच्या पायाखालची जमीन सरकते. अभिरलाही काही झालं नाहीये याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर एका क्षणासाठी दिसतं. पण सारंगची अवस्था ऐकताच तिची काळजी पुन्हा वाढत राहते. ओवी हट्ट करू लागते, "मला माझ्या बाबांना बघायचं आहे. मी आत्ताच जाणार." आता सावली तिला थांबवण्याचा प्रयत्न करते. पण स्वतःचं मनही तिला आवरत नसतं. ती घाईघाईने सारंगच्या रूमकडे निघते. मित्रांनो, काही लोक हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांना धीर देण्यासाठी उभे असतात. पण तिलोत्तमा जी आहे ती आज दरवाजावर सिक्युरिटी गार्ड, न्यायाधीश आणि शिक्षा सुनावणारी व्यक्ती ही तीनही पदं एकटीच सांभाळत होती. ती सावलीचा रस्ता अडवते आणि कठोर आवाजात म्हणते, "इथेच थांब." तिलोत्तमाला पाहताच सावली आणखी घाबरते. अमृताही तिथेच असते. तिलोत्तमा अमृताला सांगते, "ओवी आणि आभिरला जरा बाजूला घेऊन जा. मला सावलीशी एकटीने बोलायचं आहे." आता अमृता जी आहे ती मुलांना घेऊन बाजूला जाते. सावली पुन्हा सारंगकडे जाण्याचा प्रयत्न करते, पण तिलोत्तमा तिचा हात पकडते आणि जोरात मागे खेचते. "कुठे निघालीयस?" सावलीचा हात जोडून म्हणते. तेव्हा सावली हात जोडून म्हणते, की "मला फक्त एकदा सारंगला बघायचं आहे." तिलोत्तमा संतापून म्हणते, "अजिबात माझ्या मुलाकडे जायचं नाही. तू त्याच्या आयुष्यात आलीस आणि पुन्हा काळी सावली बनून त्याच्या मागे लागलीस. तू आलीस आणि त्याच्या आयुष्यात पुन्हा संकट सुरू झाली. त्याची आजची अवस्था फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झाली आहे." सावली रडत म्हणते, "माझा काय दोष आहे? मी काहीच केलं नाहीये. मला फक्त एकदा त्यांना बघू द्या. मी लगेच निघून जाईन." पण तिलोत्तमा काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. ती म्हणते, "आता प्रेम आलं का त्याच्यावर? एवढंच प्रेम होतं तर 8 वर्षांपूर्वी का सोडून गेलीस त्याला?" सावली वेदनेने उत्तर देते, "मी स्वतःहून गेले नव्हते. तुम्हीच मला धक्के मारून त्याच्या आयुष्यातून बाहेर काढलं होतं." हे ऐकून तिलोत्तमाचा राग आणखी वाढतो. "चूप! एकही शब्द बोलायचा नाही. पुन्हा सारंगच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न केलास तर माझ्यासारखं वाईट कोणी नसेल." इथे मला एकच प्रश्न पडतो मित्रांनो, तिलोत्तमा प्रत्येक वेळी माझ्यासारखी वाईट कोणी नसेल असं म्हणते. पण प्रेक्षकांना आता त्यासाठी वेगळा पुरावा देण्याची खरंच गरज उठली आहे का? सावली अक्षरशः तिच्या पाया पडते. "मॅडम, मी हात जोडते. मला फक्त लांबून बघू द्या. मी त्यांच्याशी बोलणार नाही. त्यांना त्रास देणार नाही. फक्त एकदा पाहते आणि लगेच निघून जाते." पण तिलोत्तमा म्हणते, "तुझी सावली सुद्धा माझ्या मुलावर पडू द्यायची नाही." त्यानंतर ती सावलीला हॉस्पिटलमधून निघून जाण्यास सांगते. एवढ्यावरच न थांबता ती आयसीयूच्या खिडकीसमोर स्वतः जाऊन उभी राहते. जेणेकरून सावलीला सारंगचं साधं दर्शन सुद्धा होऊ नये. खिडकीला पडदा असेल तर तोही लावून घेते. म्हणजे सारंग वाचवायला डॉक्टर प्रयत्न करत होते आणि सावलीपासून सारंगला लपवायला तिलोत्तमा प्रयत्न करत होती. बाहेर ओवी रडत असते. अमृता तिला समजावत असते, "काही होणार नाही बाळा. बाबा लवकर बरे होतील." सावली परत येताच ओवी धावत तिच्याजवळ जाते. "सावली टीचर, तुम्ही बाबांना बघितलं का? ते कसे आहेत? जास्त लागलं नाही ना? ते तुमच्याशी बोलले का? त्यांनी माझ्याबद्दल विचारलं?" सावलीकडे एकाही प्रश्नाचं उत्तर नसतं. कारण तिने सारंगला बघितलेलंच नसतं. पण ओवीचं रडणं पाहून सावली स्वतःचं दुःख मनात दाबते आणि खोटं-खोटं हसण्याचा प्रयत्न करते.
हो बाळा, बाबा बोलले माझ्याशी. त्यांनी तुझ्याबद्दल विचारलं. म्हणाले, "माझ्या ओवीला सांग, तिचा बाबा सुपर हिरो आहे. मला काहीच होणार नाही. मी लवकर बरा होऊन परत येणार आहे." हे ऐकताच ओवी आणखी रडते आणि सावलीलाही स्वतःला आता सावली स्वतःला सावरू शकत नाही. पण सावली ओवीला धीर देण्याचा प्रयत्न करते. "तुझे बाबा खूप स्ट्राँग आहेत. ते बरे होणार म्हणजे होणार. बघ, लवकरच ते पुन्हा तुझ्यासमोर उभं राहतील." हा प्रसंग खूप भावनिक असतो. स्वतः सारंगला बघितलेही नाही आणि त्याच्या मुलाला आशा देण्याचा प्रयत्न ही सावली करतीये. आता तेवढ्यात मोनिका आणि बबलू हॉस्पिटलमध्ये येतात. मोनिका आल्या-आल्या मोठ्या आवाजात विचारते, "काय झालं? सारंग शुद्धीवर आला का? हळू बोल, मुलं ऐकतील." असं बोलून अमृता लगेच तिला शांत राहायला सांगते. पण मोनिकाचा आवाज कमी होईल तर तिच्या नावावरची मालिका थांबेल बहुतेक. आता ती मुद्दाम ओवीसमोर बोलायला लागते. त्याच्या डोक्यातून खूप रक्त गेलं आहे. खूप मोठा अपघात झाला आहे. अवस्था फार वाईट आहे. वाचेल की नाही देवालाच माहिती. ओवी हे ऐकून हादरते. मोनिका पुढे म्हणते, "बाळा, तुझा बाबा खूप बेशुद्ध आहे. त्याची अवस्था इतकी वाईट आहे ना, की काय होईल काही सांगता येत नाही." अमृता संतापून तिला ओरडते, "मोनिका, गप्प बस. लहान मुलांसमोर काय बोलते?" मोनिका उलट अमृतालाच म्हणते, "का? तिचा बाप आहे. तिला सत्य कळायला नको का?" अमृता तिला समजावते, की कुठे, कधी आणि कोणासमोर काय बोलायचं याची अक्कल असावी. पण मोनिका उलट भांडायला लागते. बबलू मध्ये पडतो आणि ओफीला तिथून बाजूला घेऊन जातो. इकडे अबीर सावलीजवळ रडत-रडत म्हणतो, "सगळं माझ्यामुळे झालं. मला ओवीचा कार्यक्रम बघायचा होता. मी सुपर हिरो काकांना सांगितलं आणि माझ्यासाठी ते निघाले. माझ्यामुळे त्यांचा अपघात झाला. त्यांच्या अवस्थेला मी जबाबदार आहे." सावली लगेच अबीरला मिठीत घेते. "नाही बाळा, तुझ्यामुळे काहीच झालं नाहीये. स्वतःला दोष देऊ नकोस." सावलीला तेव्हा समजतं, की सारंग अबीरच्या सांगण्यावरून ओवीचा कार्यक्रम बघायला निघाला होता. सारंगच्या मनात ओवीसाठी किती प्रेम आहे, हे तिला पुन्हा जाणवतं. सावली स्वतः आतून पूर्णपणे कोसळलेली असते. पण अबीरला सावरण्यासाठी ती स्वतःचे अश्रू पुसून उभी राहते. तेवढ्यात ओवी पुन्हा "बाबा, बाबा" म्हणत आयसीयू आयसीयूकडे धावते. आता तिलोत्तमा बाहेर येऊन तिला थांबवते. "कुठे चाललीस?" ओवी म्हणते, "बाबांना भेटायला." तिलोत्तमा तिच्यावरही राग "अजिबात जायचं नाही. सारखी बाबा, बाबा करू नकोस. तुझ्यामुळे त्याची ही अवस्था झाली आहे. तुला भेटायला तो आला नसता तर हा अपघात झालाच नसता." ओवी रडत म्हणते, "आजी, मी काहीच केलं नाहीये. मला फक्त एकदा बाबांना बघू द्या ना." पण तिलोत्तमा तिला आणखी घाबरवते. "तू असं वागलीस तर बाबांना अजून त्रास होईल." तिलोत्तमाला अमृता थांबवण्याचा प्रयत्न करते. पण तिलोत्तमा बबलूलाच आदेश देते, "हिला उचल आणि बाहेर घेऊन जा." बबलू ओवीला उचलतो. ओवी रडत बाबांना भेटण्याचा हट्ट करत राहते. यानंतर तिलोत्तमा अमृताला विचारते, "ती सावली अजून बाहेर आहे का?" अमृता म्हणते, "हो, बाहेरच बसली आहे." तिलोत्तमा स्पष्ट आदेश देते, "तिला 5 मिनिटाच्या आत इथून बाहेर काढ. पुन्हा सारंगला भेटण्याचा प्रयत्न तिने करायचा नाही. ती गेली नाही तर मी पोलिसांना बोलवेल." अमृता म्हणते, "आई, तिला फक्त एकदा सारंगला पाहू द्या, मग ती निघून जाईल." पण तिलोत्तमा तिला गप्प करते. अमृता मजबुरीने सावलीजवळ जाते. त्याआधी मोनिका तिलोत्तमाजवळ येऊन रडण्याचं नाटक सुरू करते. "काय झालं सारंगला? तो वाचेल का? किती वेळ जिवंत राहणार आहे?" तिलोत्तमा चिडून म्हणते, "तुला अक्कल आहे का? काय बोलतेस तू? माझ्या सारंगला काही होणार नाहीये. पुन्हा अशी भाषा वापरलीस तर थोबाड फोडेल." मोनिका लगेच रंग बदलते. चुकून शब्द निघाला. माझा अर्थ तसा नव्हता. मी तर देवाकडे प्रार्थना करत होते. तिलोत्तमा तिला बाहेरच ठेवून आत निघून जाते आणि तिलोत्तमा गेल्यावर मोनिकाचा खरा चेहरा समोर येतो. ती स्वतःशीच म्हणते, "सारंग मेला तर देवाला सोन्याचं नारळ फोडेल." अरे नाही, नारळ काय फोडायचा? फुटणार तर सारंगची कवटी. मग मी देवाच्या पायाशी सोन्याचा नारळ ठेवेन. मित्रांनो, या मोनिकाच्या मनात माणुसकी नावाचं सॉफ्टवेअर बहुतेक इन्स्टॉलच केलेलं नाहीये आणि कधी केलं असेल तर ती ट्रायल व्हर्जन तिचं संपून गेलंय. अमृता सावलीजवळ येते. सावली पटकन विचारते, "वहिनी, सारंग कसे आहेत? शुद्धीवर आलेत ना?" अमृता म्हणते, "मला काही माहिती नाहीये. पण आईंनी तुला इथून जायला सांगितलं आहे. तू गेली नाहीस तर त्या पोलिसांना बोलवतील." सावली विनवणी करते, "मला एकदा त्यांना पाहू द्या ना, मग मी निघून जाईल." अमृता डोळ्यात पाणी आणून म्हणते, "आय एम सॉरी सावली, पण ते शक्य नाहीये. तू इथे राहिलीस तर परिस्थिती आणखी बिघडेल. कृपया इथून जा." सावली पूर्णपणे तुटते. "माझ्यासोबतच असं का होतं? कदाचित तिलोत्तमा मॅडम बरोबर म्हणत असतील.
मी खरंच सारंगच्या आयुष्यातील काळी सावली आहे. मी आली आणि त्यांची अवस्था अशी झाली. अमृता तिला थांबवते. "असं अजिबात नाहीये बरं का. तू सारंगच्या आयुष्यात परत आल्यापासून तो पुन्हा हसायला लागलाय, पुन्हा बोलायला लागलाय, जगायला लागलाय. गेली 8 वर्षे तो फक्त दिवस ढकलत होता. तू आली आणि त्याने पुन्हा जगणं सुरू केलंय. तू त्याची कमजोरी नाही सावली, तू त्याची ताकद आहेस." अमृताचे शब्द ऐकून सावलीच्या मनाला थोडासा आधार मिळतो. ती हॉस्पिटलमधून गणपती बाप्पासमोर हात जोडते. "गणपती बाप्पा, माझ्या सारंगला लवकर बरं करा. माझं अस्तित्व नसलं तरी चालेल, पण त्यांना आयुष्य द्या. त्यांच्यासाठी मी सगळं सहन करेल. फक्त त्यांना सुखरूप परत आणा." आता इकडे आय-सी-यूमध्ये सारंगची प्रकृती कधी नॉर्मल तर कधी पुन्हा क्रिटिकल होत असते. डॉक्टरही चिंतेत असतात. तिलोत्तमा घाबरून विचारते, "डॉक्टर काय झालंय?" डॉक्टर तपासणी करतात आणि काही वेळाने आश्चर्याने सांगतात, "हे खरंच अनपेक्षित आहे. काही वेळापूर्वी त्यांची अवस्था खूप गंभीर होती, पण आता शरीर औषधांना प्रतिसाद देत आहे. श्वास नॉर्मल होत आहे. ते हळू स्टेबल होत आहेत. जीवावरचा धोका सध्या टळला आहे." हे ऐकताच तिलोत्तमाच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागतात. ती डॉक्टरांचे हात जोडून आभार मानते. "थँक यू डॉक्टर. तुम्ही माझ्या सारंगला वाचवलं. माझ्यासाठी तुम्ही देव आहात." डॉक्टर तिला सांगतात, "आभार आमचे नाही तर त्यांना वेळेत हॉस्पिटलमध्ये आणणाऱ्या माणसाचे माना. आणखी थोडा उशीर झाला असता तर परिस्थिती हाताबाहेर गेली असते." तिलोत्तमा विचारते, "तो माणूस कुठे आहे? मला त्याला भेटायचंय." डॉक्टर सांगतात, की तो सारंगला सोडून नंतर कुठेतरी निघून गेला. इकडे सावली अभिरचा हात धरून हॉस्पिटलमधून निघण्याचा प्रयत्न करत असते. अभिर हट्टाने म्हणतो, "आई मी कुठेही येणार नाही. सुपर हिरो काकांची तब्येत ठीक नाहीये. आपण इथेच थांबूया." ओवी ही सावलीला विनवणी करते. "सावली टीचर तुम्ही जाऊ नका. बाबांना शुद्धीवर येऊ द्या आणि त्यांना तुम्ही पाहिलं तर त्यांना किती आनंद होईल." सावली तिला प्रेमाने समजावते. "बाळा हॉस्पिटलमध्ये जास्त गर्दी झाली तर बाबांना त्रास होईल. ते बरे व्हावेत म्हणून आपण वातावरण शांत ठेवायला हवं. मी कुठे दूर जात नाही. तू एक फोन कर आणि मी लगेच येईल." ती ओवीला बबलूकडे सोपवते आणि अभिरला जबरदस्तीने तिथून घेऊन निघून जाते. इकडे मोनिका एका कोपऱ्यात जाऊन राजकुमारला फोन करते. ती म्हणते सारंगचा खूप मोठा अपघात झाला आहे. त्याची अवस्था फार क्रिटिकल आहे. वाचेल की नाही सांगता येत नाही. राजकुमार विचारतो, "मेला का?" मोनिका म्हणते, "अजून मेला नाही, पण मरणारच आहे. तू लवकर ये." ती पुढे विचारते, "या अपघातात तुझा काही हात आहे का?" राजकुमार म्हणतो, "मी केलं असतं तर काम अर्धवट राहिलं नसतं." मोनिका हसत म्हणते, "तुझा हात असला तरी माझी काही हरकत नाही. निदान माझ्या नवऱ्याने आयुष्यात पहिल्यांदा एखादं चांगलं काम केलं असतं." पण या दोघांचं संपूर्ण संभाषण अमृताने ऐकलेलं असतं. अमृता मोनिकाचा हात पकडून तिला मागे ओढते. "जराही लाज वाटत नाही का? माणूस मृत्यूच्या दारात उभा आहे आणि तुम्ही दोघं तो कधी मरेल याची वाट पाहताय?" मोनिका उलट म्हणते, "माझा आणि माझ्या नवऱ्याचा कॉल चोरून ऐकताना तुला लाज वाटली नाही का?" अमृता विचारते, "सारंगच्या अपघातात तुमचा काही हात आहे का?" मोनिका निर्लज्जपणे म्हणते, "मी केलं असतं ना तर तो हॉस्पिटलमध्ये पोहोचलाच नसता. माझ्याकडे त्याला संपवण्याची खूप संधी होते. पण मी त्याला काही केलं नाहीये. उगाच ॲडमिट वगैरे करून टाईमपास कशाला केला असता? मी तर डायरेक्ट कामच अख्खं केलं असतं." तेवढ्यात तिलोत्तमा तिकडे येते. "काय झालं? एकमेकींकडे भूत पाहिल्यासारखे का बघत आहात?" दोघी लगेच विषय बदलतात. मोनिका सांगते, "मी राजकुमारला फोन केला होता. त्याला सारंगबद्दल सांगितलं. तो काम सोडून लवकर येणार आहे." तिलोत्तमा आणि अमृता मोनिकाला ओवीला घेऊन घरी जाण्यास सांगते. पण मोनिका म्हणते, "मी इथेच थांबते. सारंगला काही लागलं तर पळापळ कोण करणार?" अमृताचा अमृताला त्याचा हेतू समजलेला असतो. त्यामुळे ते मोनिकाला तिथे राहून देत नाही. शेवटी तिलोत्तमा दोघांनाही घरी जाण्यास सांगते. मोनिका निघताना दोनदा म्हणते, "आई स्वतःची काळजी घ्या." तिलोत्तमा वैतागून म्हणते, "एकदा सांगितलं ते कळलं. दोनदा सांगितल्याने वेगळा परिणाम होणार आहे का?" मोनिका तनतन करून निघून जाते. आता दुसरीकडे जगन्नाथजी घरात बसून पंचांग पाहत असतात. तेवढ्यात सावली हताश अवस्थेत घरी येते. जगन्नाथजी आनंदाने विचारतात, "आलात का? प्रवास कसा झाला? कार्यक्रम कसा झाला?" ओवीला सारंगला पाहून किती आनंद झाला असेल ना? सारंगची प्रतिक्रिया काय होती? पण सावली एकही शब्द बोलत नाही. जगन्नाथजी तिच्या जवळ येतात. "साऊ काय झालं? मी तुझ्याशी बोलतोय. काहीतरी बोल ना." ते तिच्या खांद्याला हात लावतात आणि सावली अचानक त्यांच्या गळ्यात पडून रडू लागते. "बाबा फार वाईट घडलं." जगन्नाथजी घाबरून विचारतात, "काय झालं साऊ?" सावली कसाबसा श्वास घेत म्हणते, "सारंगचा अपघात झाला. त्याची अवस्था खूप गंभीर आहे. डोक्याला खूप लागलं आहे. खूप रक्त गेलं, ऑपरेशन झालं, पण तो अजूनही शुद्धीवर आलेला नाहीये."
हे ऐकताच जगन्नाथजी स्तब्ध होतात. काय? सारंगचा अपघात झाला? त्यांच्या तोंडातून शब्दच फुटत नाहीत. सावली त्यांच्या गळ्यात पडून रडत राहते आणि जगन्नाथजींच्या पायाखालची जमीन सरकते. आता मित्रांनो, पुढच्या भागात अनेक मोठे प्रश्न उभे निर्माण राहणार आहेत. सारंगला वाचवून हॉस्पिटलमध्ये आणणारा रहस्यमय माणूस नेमकं कोण आहे? सारंग शुद्धीवर कधी येणार? शुद्धीवर आल्यानंतर तो सर्वात आधी कोणाचं नाव घेणार? ओवीचं, अभिरचं की सावलीचं? अमृताने मोनिका आणि राजकुमारचं संभाषण ऐकलं आहे. ती हे सत्य तिलोत्तमाला सांगणार का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिलोत्तमा सावलीला सारंगपासून कितीही दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असली, तरी सारंग शुद्धीवर आल्यावर स्वतः सावलीला भेटण्याची मागणी करेल का? कारण मित्रांनो, खिडकीला पडदा लावून चेहरा लपवता येतो, पण मनात असलेली व्यक्ती लपवता येत नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला मालिकेच्या पुढच्या भागात बघायला मिळणार आहेत. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आणि तिलोत्तमाचं सावलीसोबतचं वागणं योग्य आहे की अन्यायकारक हे कॉमेंट करून मला नक्की सांगा. तसंच मोनिकाला पाहून तुमचा राग किती टक्क्यांवर पोहोचला? 100%, 200% की मोबाईल बंद करून 5 मिनिटं शांत बसावं लागलं? हेही कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मालिकेच्या रोजच्या मजेदार, भावनिक आणि तिखट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात अशाच भन्नाट विश्लेषणासोबत. तोपर्यंत हसत रहा, मालिका बघत रहा आणि मोनिका सारख्या लोकांपासून 4 हात लांब रहा. धन्यवाद मित्रांनो. नमस्कार.